नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण जी इतिहासाची सिरीज चालू केलेली आहे त्याच्यामध्ये इयत्ता 7वीचा हा चौथा पार्ट आहे. चला तर मग सुरुवात करूया. मुघल इतिहासकार खाफी खान याने डॅश यांचे वर्णन केले आहे की ती बुद्धिमान आणि शहाणी होती. सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार या बाबतीत नवऱ्याच्या हयातीतच तिचा मोठा लौकिक झाला होता. तर असं वर्णन इतिहासकार जो आहे खाफी खान याने कोणाचं केलं आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. तर तुम्ही जर व्यवस्थितरित्या पुस्तकाचा अभ्यास केला असेल तर हे वर्णन वाचल्या वाचल्या तुमच्या लक्षात येईल की हे वर्णन कोणाचं आहे, तर राणी ताराबाई यांचं आहे. आणि मग ह्या राणी ताराबाई होत्या कोण, तर राजाराम महाराजांच्या पत्नी. तर बघा, महाराणी ताराबाई, हे बघा इथं तुम्हाला महाराणी ताराबाई दिसत आहे. तर जो काही मुघल इतिहासकार आहे खाफी खान यानं काय म्हणलेलं आहे ते आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली, दिल्ली झाली दिनवाणी, दिल्ली शाचे गेले पाणी. रामराणी भद्रकाली रणरंगी क्रोध झाली, प्रयत्नांची वेळ झाली मुघल हो सांभाळा. असे ताराबाईच्या कर्तृत्वाचे वर्णन करणारा कोण, तर ताराबाई यांचं कर्तृत्व जे महान आहे ते अतिशय उत्तमरित्या रेखाटलेलं आहे. कोणी केलेलं आहे असं वर्णन, तर ते वर्णन केलेलं आहे कवी देवदत्त यांनी. तर कवी देवदत्त जे आहेत की नाही ते कोणाचा मुलगा आहे, तर परमानंद यांचा मुलगा आहे कवी देवदत्त. आणि यांना हे या ठिकाणी वर्णन केलेलं आहे जे की आपण आत्ताच पाहिलेलं आहे. त्यानंतर जे परमानंद आहेत त्यांना शिवभारत हे लिहिलेलं आहे. बघा, त्यानंतर आहे औरंगजेबचा मृत्यू 1707 मध्ये कोठे झाला असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर ते ठिकाण आहे बघा अहमदनगर. तर बघा प्रश्न आहे, मराठ्यांचे सामर्थ्य खच्ची करण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांची सुटका करणारा कोण होता हा, तर पहिले तर आधी प्रश्न आपण नीट समजून घेतला पाहिजे. बघा प्रश्नामध्ये काय सांगितलंय की शाहू महाराजांना सोडल्याच्या नंतर मराठ्यांचं राज्य खच्ची होणार आहे. मग ते कशा पद्धतीने खच्ची होणार आहे बघा. तर हे जे करणारा आहे तर ते आधी बघूया आपण. प्रश्नाचं उत्तर काय आहे आपल्या, तर शहाजादा आझम शहा. तर शहजादा आझम शहा जो आहे त्यानं काय केलं, त्यानं काय केलं, थोडस डोकं लढवलेलं आहे. कशा पद्धतीने डोकं लढवलं बघा, की जे काही शाहू महाराज आहेत ते मुघलांच्या कैदेत होते. तर यानं लढवलं डोकं असं की जर शाहू महाराजांना सोडलं तर काय होईल, शाहू महाराज इकडं महाराष्ट्रात येतील आणि जे काही छत्रपतीची गादी आहे याच्यासाठी महाराणी ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यामध्ये काय होईल, वाद होईल. आणि एक प्रकारे मराठ्यांचं जे राज्य आहे ते खच्ची होणार आहे. कारण की काय होणार आहे, तर एक प्रकारे म्हणजे जे सैन्य आहे मराठ्यांचं ते विभागलं जाणार आहे. एक तर शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यामध्ये वाद होतील. मग काही मराठे शाहू महाराजांच्या बाजूने होतील, काही मराठे महाराणी ताराबाई यांच्या बाजूने होतील. आणि अशा पद्धतीनं मराठ्यांचं राज्य काय होणार आहे, खच्ची होणार आहे. बघा, ते जे मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे. इथं दिसतंय बघा तुम्हाला, शहजादा आझम शहा यानं काय केलेलं आहे, अशी युक्ती लढवलेली आहे की शाहू महाराजांना कैदेतून सोडलं आणि मग काय झालं, तर महाराणी ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यात काय होईल, तर छत्रपतीच्या गादीवरून कलह होईल किंवा वाद होईल आणि मराठ्यांचे सामर्थ्य काय होईल, तर खच्ची होईल. बघा, त्यानंतरचा प्रश्न आहे की विधान म्हणजे आपल्याला विधान दिलेली आहेत. तर अविधान आहे चौथाई म्हणजे महसुली उत्पन्नाचा 1/4 भाग. तर हे विधान अगदी बरोबर आहे. 1/4 म्हणजे काय असते, ते 1/4 असते. त्यानंतर बघा, विधान ब दिलेलं आहे की सरदेशमुखी म्हणजे 1 दशांश म्हणजेच काय, तर 1/10. तर हे पण विधान काय आहे, योग्य आहे. तर बघा या ठिकाणी आपलं योग्य पर्याय काय असणार आहे, तर अ ब दोन्हीही विधाने काय आहेत, योग्य आहेत. बघा, मगरीने पाय धरलेल्या गजेंद्रासारखी माझी स्थिती झाली आहे. मी आता मोठ्या संकटात आहे. आता माझी लाज राखणारा तूच आहेस. असे बाजीरावांना पत्र पाठवणारा कोण होता तो, तर बाजीरावांना असे पत्र पाठवणारा होता छत्रसाल. कोण होता, छत्रसाल. बघा तुम्हाला इथं दिसल छत्रसालनं काय केलेलं आहे,
बाजीरावांना मदतीसाठी पत्र लिहिलेलं आहे. त्यामध्ये या ठिकाणी ओळी दिसत आहेत बघा तुम्हाला. म्हणजे जो काही गजेंद्र आहे, एखाद्या मगरीनं पाय धरलेल्या गजेंद्रासारखी अवस्था, म्हणजे हत्तीचे मगरीने पाय धरावेत अशी अवस्था कोणाची झालेली आहे? छत्रसालची झालेली आहे. त्यावेळी त्यानं मदतीसाठी कोणाला आवाहन केलेलं आहे? तर बाजीराव यांना आवाहन केलेलं आहे. एप्रिल 1740 मध्ये नर्मदेच्या काठी रावेरखेडी येथे डॅश यांचे निधन झाले. कोणाचं निधन झालेलं आहे 1740 ला? तर झालेलं आहे बघा ते बाजीराव यांचं निधन झालेलं आहे. बघा प्रश्न आहे, अयोध्या प्रांताच्या उत्तर पश्चिमेस लागून हिमालयाच्या पायथ्याशी असलेला प्रदेश 18व्या शतकात कोणत्या नावाने ओळखला जात असे? तर 18व्या शतकामध्ये तो जो काही प्रदेश होता अयोध्याच्या उत्तर आणि पश्चिम दिशेला, त्याचबरोबर हिमालयाच्या पायथ्याशी, तिथं काय झालं होतं बघा, अफगाणिस्तानामधून पठाण आले होते आणि त्यांना रोहिले म्हणून ओळखलं जायचं. आणि ते जे ठिकाण होतं तिथं जे राहिले होते ते रोहिलखंड या नावाने ओळखला जात असे. हे बघा इथं दिसते, रोहिलखंड या नावाने ओळखला जात असे. आणि मग पुढं काय झालं हे बघा इथं दिसते तुम्हाला. हे बघा हे अयोध्या प्रांताच्या, तर तिथं कोण जे राहिलेले होते आणि तो जो प्रदेश होता तो रोहिलखंड या नावाने ओळखला जात होता. त्यानंतर बघा असाही प्रश्न विचारलेला आहे की अफगाणिस्तानातून आलेले पठाण डॅश नावाने ओळखले जातात. तर कोणत्या नावाने ओळखले जातात? रोहिले. त्यांना काय म्हणत? रोहिले असं म्हणत. त्याचबरोबर त्यांना गंगा आणि यमुना या दोन नद्या जिथे एकत्र येतात त्या ठिकाणावर धुमाकूळ माजवला होता आणि मग त्यांच्यावर एक प्रकारे बंदी घालण्यासाठी, त्यांना धडा शिकवण्यासाठी अयोध्येचा नवाब कोण होता? शुजा-उद-दौला. तर यानं काय केलेलं आहे? मराठ्यांना पाचारण केलेलं आहे, मराठ्यांना मदतीसाठी बोलवलं आहे आणि मग मराठ्यांना येऊन या रोहिल्यांना काय केलेलं आहे? धडा शिकवलेला आहे. बघा प्रश्न आहे, इसवी सन 1758 मध्ये मराठ्यांनी आटके पार झेंडे लावले. हे ठिकाण आजच्या डॅश मध्ये आहे. तर कुठं आहे हे ठिकाण? तर हे ठिकाण आहे बघा पाकिस्तान मध्ये. हे बघा तुम्हाला इथं भेटन ती माहिती. बघा इसवी सन 1758 मध्ये आटके पार गेले आणि अटक, कोणता? अटक हे ठिकाण कुठं आहे? तर आजच्या पाकिस्तान मध्ये आहे. प्रश्न आहे, डॅश व डॅश यांची यमुनेच्या तीरावर बुरांडी घाट येथे जोरदार लढाई झाली. तर तिथं नेमकी कोणामध्ये आणि कोणामध्ये लढाई झालेली आहे तर ते आपल्याला सांगायचं आहे. तर ती लढाई झाली होती बघा दत्ताजी आणि अब्दाली यांच्यामध्ये झालेली होती. बघा आपल्याला या ठिकाणी काय करायचंय? जोड्या लावायच्या आहेत. तर नेहमी लक्षात ठेवायचं, इंदोरचे कोण आहेत? होळकर आहेत. नागपूरचे भोसले आहेत. ग्वालियरचे शिंदे आहेत. तर अशा तुम्हाला जोड्या कुठे दिसतात? तर पर्याय क्रमांक 1 मध्ये. बघा प्रश्न आहे, डॅश यांचा पुण्याजवळील वानवडी येथे मृत्यू झाला. तर वानवडी येथे कोणाचा मृत्यू झालेला आहे? तर ते झालेला आहे बघा महादजी शिंदे. आणि महादजी शिंदे यांचं कर्तृत्व म्हणजे त्यांचं काही कार्य आहे ते खूप महान होतं. त्यामुळेच तर काय केलेलं आहे तर महादजी शिंदे यांची काय केलेली आहे? छत्री उभी केली आहे. बघा तुम्हाला ती छत्री या ठिकाणी मी दाखवायला आणलेली आहे. हे बघा ही आहे शिंदे छत्री. कुठं आहे? तर वानवडी पुणे या ठिकाणी. त्यानंतर बघा डॅश हे इंदोरच्या होळकराच्या संस्थेचे संस्थापक. कोण होते इंदोरच्या होळकराच्या संस्थेचे संस्थापक? तर ते होते मल्हारराव होळकर. हे बघा इथं हे आहेत कोण? मल्हारराव होळकर. मल्हारराव होळकर. आणि इथं पहिल्याच ओळीत दिसते बघा इथं मल्हारराव होळकर हे इंदोरच्या होळकरच्या संस्थेचे संस्थापक. वकील ई मुतलक हे पद बादशहाने कोणाला दिलं? तर हे पद बादशहानं महादजी शिंदे यांना दिलेलं आहे. काय कारण होतं हे पद देण्यामागचं? आता बादशाह काय उगाच कोणाला कोणती पद देणार आहे का? तर निश्चितच नाही देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो काय झालेलं आहे की महादजी शिंदे यांना हे पद का दिलेलं आहे? तर ज्यावेळी काय झालं, एक तर पानिपतचं युद्ध झालं, त्याच्यानंतर मराठ्यांचं राज्य काय झालं, थोडंसं मराठ्यांचं सामर्थ्य खचलेलं आहे आणि अशा काळातच दिल्लीवर कोणाचं राज्य होतं? तर दिल्लीवर मुघल बादशहाचं राज्य होतं.
तेव्हा इंग्रजांनी काय केलं, वर डोकं काढलं. म्हणजे इंग्रजांचं वर्चस्व वाढलेलंच होतं अगोदरच. आणि मग त्यांना वर डोकं काढलं आणि त्यानं काय केलं, दिल्लीवर छापा घातला. म्हणजे दिल्लीतला जो बादशाह होता त्याच्यासोबत युद्ध केलं आणि त्याला गादीवरून हटवून स्वतः गादीवर बसला. त्यावेळी हे महादजी शिंदे त्या ठिकाणी गेले आणि त्यांना काय केलेलं आहे, तर इंग्रजांसोबत युद्ध करून पुन्हा बादशहाला गादीवर बसवलं. आणि या कारणास्तव बादशहानं याला कोणतं पद दिलेलं आहे, महादजी शिंदे यांना, तर वकील ई मुतलक हे पद दिलेलं आहे. त्यानंतर बघा, शिवाजी महाराजांनी उभारलेले आरमार डॅश व डॅश या पिता पुत्रांनी प्रबळ बनवले. तर कोण होते ते पिता पुत्र, तर ते होते बघा कान्होजी आंग्रे आणि तुळाजी आंग्रे. या दोन पिता पुत्रांनी महाराजांचं जे आरमार आहे ते प्रबळ बनवण्याचं कार्य केलेलं आहे. शिवाजी महाराजांनी उभारलेले जे आरमार आहे ते कान्होजी व तुळाजी आंग्रे या पिता पुत्रांनी काय केलेलं आहे, तर प्रबळ बनवलेलं आहे. त्यानंतर बघा, इंग्रजांनी इसवी सन डॅश मध्ये पुणे ताब्यात घेतले. तर पुणे कधी ताब्यात घेतलं इंग्रजांनी, तर ते घेतलेलं आहे बघा 1817 मध्ये. बघा, आता मुघलांचा जो इतिहास आहे ते थोडा मागे सरून आता आपण कोणाकडे वळत आहोत, तर इंग्रजांकडे वळत आहोत. म्हणजे आपण आधुनिक इतिहासाकडे जात आहोत. जवळपास आपलं मध्ययुगाचा इतिहास आता काय होत आहे, संपत आलेला आहे आणि आपण आधुनिकतेकडे वाटचाल करत आहोत. त्यानंतर बघा, शिवकाळात डॅश हा प्रसिद्ध स्थापत्य विशारद होता किंवा होऊन गेला. तर तो कोण होता, तर तो होता बघा हिरोजी इंदुलकर. हिरोजी इंदुलकर. बघा इथं तुम्हाला दिसल शिल्पकला. तर या ठिकाणी हिरोजी इंदुलकर हा त्या काळात म्हणजे त्या काळातील प्रसिद्ध स्थापत्य विशारद होता. दिसते तुम्हाला. तर त्यानं काय केलेलं आहे, म्हणजे कसली कामं त्याच्यामध्ये मोडतात, तर गणपती मंदिराचा जीर्णोद्धार असेल, त्याचबरोबर लाल महाल उभारणी, राजगड, तसेच रायगडाची बांधकामं, त्यानंतर जे जलदुर्ग आहेत त्याची उभारणी, सर्व अशा प्रकारच्या कामाचे म्हणजे अशा प्रकारचे स्थापत्य उभारण्याचे उल्लेख आहेत यामध्ये. म्हणजे ते शिवकाळातलं बोलत आहोत आपण. त्याच्यानंतर बघा, सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात डॅश हा प्रख्यात चित्रकार होता. तर हा जो काही चित्रकार होता की नाही, तर तो कोण होता, सवाई माधवराव पेशवे यांच्या काळातील मन. तर तो होता बघा गंगाराम तांबट. तर गंगाराम तांबट यांना काय केलेलं आहे, तर अजिंठा वेरूळ येथील ज्या लेण्या आहेत तेथील क्रमांक 13 ची जी लेणी आहेत तेथील रंगरंगोटीचं काम सुद्धा गंगाराम तांबट यांनी केलेला आहे. आणि हा जो उल्लेख आहे तो इयत्ता 10वीच्या पुस्तकात आहे. आपण ते पण म्हणजे स्टेप बाय स्टेप घेणारच आहोत. इथं बघा, इथं दिसते तुम्हाला सवाई माधवराव पेशवे यांच्या काळात कोण, गंगाराम तांबट हा प्रख्यात चित्रकार होता. आणि पेशव्यांना काय केलेलं आहे, तर चित्रकलेला उत्तेजन दिलेलं आहे. त्यानंतर बघा, इथं तुम्हाला काही नावं दिसतात. हे काय होते, तर प्रमुख चित्रकार होते त्या काळातील. दक्षिणेत तंजावर येथे मराठी नाटकांना 17व्या शतकाच्या अखेरपासून प्रारंभ झाला होता. तर डॅश यांनी या कलेस प्रोत्साहन दिले. तर कोण होते ते, ज्यांनी की काय केलेलं आहे, नाटकाला प्रोत्साहन दिलेलं आहे. तर ते होते बघा सरफोजी राजे. कोण होते, सरफोजी राजे. इथं सरफोजी झाले, तर हे काय आहे, सरफोजी आहे. बघा ते तुम्हाला इथं दिसायले. हे बघायचं, दक्षिणेतील तंजावर येथे मराठी नाटकांना 17व्या शतकाच्या अखेरपासून प्रारंभ झाला होता. आणि हे बघा इथं सरफोजी राजेंनी या कलेस काय दिलेलं आहे, तर उत्तेजन दिलेलं आहे, प्रोत्साहन दिलेलं आहे. बघा त्यानंतरचा प्रश्न आहे, मध्ययुगीन भारताचे पहिले आरमार कोणत्या शतकात उभारले, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच जणांचा शतकाविषयी म्हणजे हे कितवं शतक आहे हे कसं ग्राह्य धरलं जातंय, तर हे मी या ठिकाणी तुम्हाला समजून सांगणार आहे. बघा, तर हे जे काय आरमार होते की नाही, भारतातील पहिलं आरमार कोणी उभारलं हे तर तुम्हाला माहितीये, छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेलं आहे. आणि ते कितव्या शतकात उभारलं, तर ते बघा 17व्या शतकात उभारलेलं आहे. तर तुम्ही म्हणाल की शिवाजी महाराजांचा जन्म तर कधी झालाय, 1630 ला झालाय, त्यांचा मृत्यू
80 ला झालेलं आहे. म्हणजे हे सगळं 1600 मध्ये झालंय. तर तुम्हाला लगेच काय वाटेल की हे काय आहे 16वं शतक आहे. परंतु ते तसं नसतं. तर ते कसं असतं बघा. तर 17वं शतक म्हणजे काय असतं तर 1601 पासून ते 1700 पर्यंतचा जो कालखंड असतो ते म्हणजे 17वं शतक. आलं लक्षात? आणि 16वं शतक म्हणजे मग कसं तर 1501 पासून ते 1600 पर्यंतचा कालखंड म्हणजे 16वं शतक. अशा पद्धतीनं जर 15वं शतक असेल तर 1401 पासून ते 1500 पर्यंतचा कालखंड. तर निश्चितच तुम्हाला समजलं असेल. पुढे जाऊया. बघा प्रश्न आहे छत्रपती शिवरायांनी अष्टप्रधान मंडळातील प्रधानांना त्यांच्या कामाचा मोबदला कोणत्या स्वरूपात दिला? तर त्यांचा कामाचा मोबदला त्यांना जहागिरी किंवा इतर काही न देता काय दिलेला आहे तर रोख पगार दिलेले आहेत. त्यानंतर बघा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत जर शिवनेरी येत असेल तर समर्थ रामदास यांच्यासोबत नेमकं काय येईल कशी जोडी लागेल तर हे काय आहे तर ती व्यक्ती आणि तिचं जन्मस्थळ किंवा तिचं गाव हो जन्मस्थळ असं आपल्याला काय केलेलं आहे दिलेलं आहे. म्हणजे बघा छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म जर शिवनेरी किल्ल्यावर झाला तर समर्थ रामदास यांचा जन्म जांब या ठिकाणी झाला. कुठे झाला जांब या ठिकाणी झाला. म्हणजेच पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पहा शिवराय आपल्या सेवकांची सहकार्यांची पित्यासारखी काळजी घेत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देणार नाहीत. प्रश्न नीट पहा. कोणाचा दाखला देणार नाहीत असा प्रश्न विचारलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो प्रश्न आहे तो उपयोजनात्मक प्रश्न आहे. ज्यानं पूर्णतः पुस्तकाचा अभ्यास केलेला आहे अशाच व्यक्तीला असे उपयोजनात्मक प्रश्न सोडवता येतात. तर बघा इथे नेमकं कोणाकोणाचा दाखला देता येतो हे अगोदर आपण पाहूया. बघा मदारी मेहतर यांचा दाखला देता येईल. त्याच्यानंतर कान्होजी जेधे यांचा दाखला देता येईल. हे तर आपल्याला उदाहरणामध्ये दिलेलं आहे बघा. कुठं दिलेलं आहे संघटन चातुर्य या घटकामध्ये म्हणजे एक छोटा पॉइंट आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की शिवाजी महाराजांना काय केलेलं आहे जेव्हा कान्होजी जेधे हे काय झाले उतार वयात गेले तेव्हा त्यांच्या औषध पाण्यामध्ये हायगाई करू नका अशा पद्धतीनं शिवरायांना काय केलेलं आहे बजावलेलं आहे. तर तुमच्या निश्चितच लक्षात आलेलं असेल की शिवाजी महाराज हे काय करत होते आपल्या सहकार्याची अगदी पित्यासारखी काळजी घेत होते. त्याच्यानंतर प्रतापराव गुजर हे पण आहेत बघा त्यामध्येच. फक्त एक व्यक्ती नाहीये ते म्हणजे बाजी घोरपडे. हा जो काही बाजी घोरपडे आहे ना तो आपला माणूसच नाही ना. लक्षात येते का तुमच्या? हा जो माणूस आहे तेव्हा पन्हाळगडाला वेढा घालण्यासाठी आले होते बघा. म्हणजे शिवाजी महाराजांवर चालून आले होते. सिद्दी जोहर त्याच्यानंतर अफजल खानाचा मुलगा फाजल खान त्यांच्या सोबत हा होता बाजी घोरपडे. ते बाजी प्रभू देशपांडे आणि बाजी घोरपडे थोडस काय होते आपल्याला जमलिंग होती. त्यामुळं हा माणूस आपला नाही हे लक्षात ठेवायचं. म्हणजे यांचा दाखला शिवाजी महाराज कशाला देतील बरं मग? बरोबर आहे की नाही? आणि आपल्यालाही देता येणार नाहीये मग. तर याकरता आपलं उत्तर काय आहे बाजी घोरपडे. भावार्थ रामायणाच्या निमित्ताने लोकजीवन रेखाटणे व लोकनाट्याच्या परंपरेस उचलून धरणे या प्रकारच्या साहित्याशी संबंधित संत कोण आहेत? तर याच्याविषयी पण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिलेली आहे. ते संत आहेत बघा संत एकनाथ. त्यानंतर आहे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील कोणाला युद्ध प्रसंगी लढाई करावी लागत असे? इथं असे असं विचारलेलं आहे. तर मी त्या दिवशी पण सांगितलं की अष्टप्रधान मंडळातील जे काय आहेत 8 लोक आहेत त्याच्यापैकी कोणाकोणाला तर वरच्या 6 जणांना काय करावं लागतं युद्ध प्रसंगी युद्धाला जावं लागतं. परंतु न्यायाधीश आणि पंडित यांना जावं लागत नाही. लक्षात ठेवायचं न्यायाधीश आणि पंडित यांना युद्ध करावं लागत नाही. तर बघा इथं पंडित आहे म्हणून हे तर आपला पर्याय होणार नाही. त्याच्यानंतर इथं न्यायाधीश आहे म्हणून हे आपला पर्याय होणार नाही. इथं न्यायाधीश आणि पंडित दोघं आहेत म्हणून हे पर्याय होणार नाही. तर इथं काय करत आहे विचारलेलं आहे की युद्ध प्रसंगी लढाई करावी लागत असे तर कोणाला करावी लागत असे अमात्य आणि सचिव यांना करावी लागत असे. शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक डॅश यांना लिहिले तर कोणी लिहिलेलं आहे ते
शिवचरित्राची महती सांगणारं पुस्तक लिहिलेलं आहे लाला लजपतराय यांनी. कोणी? लाला लजपतराय यांनी. पर्याय क्रमांक 2. बघा इथं तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्या अगोदर आपण सुब्रमण्यम भारतीचा प्रश्न घेतलेला आहे. त्यांना काय केलं होतं की शिवाजी महाराज तर सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहेत अशी कल्पना करून काय केलेली आहे? काव्य रचना केलेली आहे. ती कोणी केली? सुब्रमण्यम भारती यांनी केलेली आहे. तर त्यानंतर शिवचरित्राची महती सांगणारं पुस्तक कोणी लिहिलं? लाला लजपतराय यांनी लिहिलं. आणि लोकमान्य टिळकांनी काय केलं तर शिवजयंती उत्सव चालू केलेले आहेत. त्याच्या माध्यमातून राष्ट्र जागृती करण्याचं कार्य केलेलं आहे. बघा घरात जैसा उंदीर तैसा राज्याचं सिद्धी. कोणी लिहितं? सिद्धी येणार आहे बघा. पर्याय क्रमांक 4. तर हा सिद्धी नेमका कोण होता? जंजिऱ्याचा सिद्धी होता बघा. तर हा जो काही जंजिऱ्याचा सिद्धी होता त्यानं मराठी मुलकाला उपद्रव देत असे, त्याचबरोबर मराठी मुलकावर धाडी टाकून तिथे लुटमार करत असे, जाळपोळ करत असे, अन्याय अत्याचार करत असे. त्यामुळं असं म्हटलेलं आहे की घरात जैसा उंदीर तैसा राज्यास सिद्धी. ज्या पद्धतीने उंदीर घरामध्ये काय करतो? नासधूस करतो, आपला काय करतो? सगळ्या वस्तूंचा खराबा करतो. त्याच पद्धतीनं हा सिद्धी पण काय करतो? तर आपल्या राज्याची त्यानं धुळधाण केली होती. आणि मग याला पुन्हा संभाजी महाराजांनी धडा शिकवला आहे. त्यानंतर बघूयात. संभाजी महाराजांनी इसवी सन 1683 मध्ये पोर्तुगीजांच्या रेवदंडा बंदरावर हल्ला केला. तेव्हा याचे प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगीजांनी गोवा सीमेवरील मराठ्यांच्या डॅश किल्ल्यास वेढा घातला. तर संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांच्या बंदरावर काय केलेला आहे? हल्ला केलेला आहे. आणि याचं प्रत्युत्तर म्हणून काय केलेलं आहे? पोर्तुगीजांनी आपला जो मराठ्यांचा किल्ला होता, कुठं होता? तर कोकणामध्ये, गोव्यामध्ये होता. बरोबर आहे, गोव्याच्या सीमेवर होता. तर तिथे कोणता किल्ला होता मग तो? तर फोंडा किल्ला होता बघा. त्याच्यावर काय केलेला आहे? वेढा घातलेला आहे, हल्ला केलेला आहे. दिसते तुम्हाला इथं बघा. गोव्याच्या सीमेवर मराठ्यांचा कोणता किल्ला होता? तर फोंडा किल्ला होता. आणि मग पोर्तुगीजांनी त्याच्यावर काय केला? हल्ला चढवला. आणि हल्ला चढवल्यानंतर मराठे त्यांच्यावर तुटून पडलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये पराक्रमाची शर्त केली आहे, ती म्हणजे कुणी? येसाजी कंक यांना केलेली आहे. आणि येसाजी कंकाच्या पराक्रमानं काय झालेलं आहे तर पोर्तुगीज गव्हर्नर जो आहे तो घायाळ झालेला आहे, जखमी झालेला आहे. आणि मग त्या ठिकाणी काय झालेलं आहे? त्यानं माघार घेतलेली आहे. आणि मराठ्यांना मग त्याचा पाठलाग केलेला. आणि मग गोवा आपल्या हातात म्हणजे संभाजी महाराजांच्या हातात आलाच होता. तेवढ्यामध्ये काय झालं तर बातमी आलेली आहे की मुघलांनी काय केलं? कोकणावर आक्रमण केलेलं आहे. ही बातमी ऐकून हाती आलेला गोवा आपल्याला त्याच ठिकाणी सोडावा लागला. आणि पुन्हा मोहीम कुठं वळवली मग? तर कोकणाकडे वळवली. बघा 2 मार्च 1700 मध्ये राजाराम महाराजांचे डॅश येथे निधन झाले. तर राजाराम महाराजांचं निधन सिंहगडावर झालेलं आहे. बघा त्यानंतरचा प्रश्न आहे, बहिर्जी नाईक यांच्यासोबत जर हेर खातं येत असेल तर नेतोजी पालकर यांच्यासोबत काय येईल? असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर मी याच्या अगोदरही सांगितलेलं आहे की बहिर्जी नाईक हे जर हेर खात्याचे प्रमुख आहेत तर नेताजी पालकर हे काय आहेत? घोडदळाचे सरनौबत आहेत. मी याच्या अगोदरही सांगितलं घोडदळाच्या सरनौबतामध्ये प्रमुख पदावर असणाऱ्या व्यक्ती प्रतापराव गुजर आहेत, त्याच्यामध्ये हंबीरराव मोहिते आहेत आणि नेतोजी पालकर आहेत. इथं बघा, हे बघा तुम्हाला इथं दिसल हे सरनौबत हे घोडदळातील सर्वोच्च अधिकारी होता. आणि नेतोजी पालकर, प्रतापराव गुजर आणि हंबीरराव मोहिते हे काय होते तर महाराजांच्या घोडदळातील सरनौबत म्हणजे प्रसिद्ध सरनौबत होते. म्हणून आपलं उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक 2 आहे. बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला मालवण जवळील डॅश हा जलदुर्ग उत्कृष्ट सागरी किल्ला आहे. तर कोणता होता तो किल्ला? मालवण जवळील तर तो होता बघा सिंधुदुर्ग. बघा इथं तुम्हाला पाहायला मिळेल मालवणचा सिंधुदुर्ग हा काय होता? उत्कृष्ट सागरी किल्ला आहे. हे तुमच्या लक्षात येऊन जाईल या ठिकाणी. आणि पद्मदुर्ग तुम्हाला माहितीये,
याच्याविषयी आपण प्रश्न घेतलेले आहेत. बघा, किल्ल्यावर धान्याची कोठी आणि युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी डॅश हा अधिकारी असे. तर कोणता होता तो अधिकारी जो की धान्याची व्यवस्था पाहत असे, त्याचबरोबर युद्ध साहित्यांची व्यवस्था पाहत असे? तर तो होता बघा कारखानीस. तर बघा, तुम्हाला इथं पाहायला मिळेल ही माहिती की किल्ल्यावर कोणकोणते अधिकारी असत, तर किल्लेदार असत, सबनीस असत आणि कारखानीस असत. तर त्याच्यामध्ये धान्याची कोठी आणि युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी कारखानीस हा अधिकारी असे. लक्षात ठेवा ही माहिती. बघा, त्यानंतरचा प्रश्न आहे, जर रयतेची अशी काळजी घेतली नाही तर मुघल सैन्य येईल, लोकांना कैद करेल आणि त्यांचे पाप तुमच्या माथी बसेल, असे शिवाजी महाराजांनी कोणाला बजावले होते? कोण होती ती व्यक्ती? तर ती व्यक्ती होती रोहिल खोऱ्याची देशमुख. रोहिड खोऱ्याच्या देशमुखांना शिवाजी महाराजांनी अशा पद्धतीनं बजावलेलं होतं. नेमकं काय झालं होतं? तर शाहिस्ती खान हा काय करत होता? स्वराज्यावर स्वाऱ्या करत होता, लोकांना त्रास देत होता, लोकांच्या पिकांचं नुकसान करत होता. तर अशा वेळी काय केलेलं आहे? शिवाजी महाराजांनी रोहिड खोऱ्याच्या देशमुखांना बजावलेलं आहे की तुम्ही काय करा, लोकांना योग्य त्या ठिकाणी हलवा, लोक सुरक्षित राहिले पाहिजेत, रयतीची काळजी घ्या, नाहीतर लोकांचे जे हाल होतील, अपेष्टा होतील, तर त्याचं त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही राहाल, त्याचं पाप तुमच्या माथी बसेल. हे बघा, तुम्हाला इथं दिसेल ह्या सगळ्या ओळी आहेत. आणि असं कोणी म्हटलेलं आहे? तर महाराजांनी म्हटलेलं आहे. कोणाला म्हटलेलं आहे? तर इथं तुम्हाला दिसेल बघा, रोहिड खोऱ्याच्या देशमुखाला काय केलेलं आहे? शिवाजी महाराजांनी बजावलेलं आहे. की छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा केलेल्या सुरतेवरील स्वारीचे प्रमुख कारण पर्यायापैकी कोणते आहे? तर सुरतवर स्वारी केली याचं काय कारण आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, या ठिकाणी काय झालं होतं? तर शाहिस्ती खान शिवरायांवर चालून आला. शाहिस्ती खान हा कोण होता? तर औरंगजेब बादशहाचा मामा होता. आणि मग आल्याच्या नंतर त्यानं महाराष्ट्राला किंवा आपल्या स्वराज्याला काय करण्याचं, तर एक प्रकारे त्रास द्यायला सुरुवात केली. आणि मग त्रास द्यायला सुरुवात केल्याच्या नंतर लोकांच्या धान्याची नासधूस करू लागला. त्या ठिकाणी कुठे जाऊन राहिला होता? तर लाल महालामध्ये जाऊन तळ ठोकून बसला होता. मग तिथून कसं हाकललं ते आपण पाहिलेलंच आहे. तर त्यानं जे काही स्वराज्याचं नुकसान केलेलं आहे ते भरून काढण्यासाठी शिवरायांनी काय केलेले आहे? सुरतवर स्वारी केलेली आहे. तर आपल्याला ते कुठं पाहायला मिळेल? इथं बघा, शाहिस्ते खानाच्या 3 वर्षाच्या राजवटीत स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढणे हा काय होता? शिवाजी महाराजांचा सुरतवर स्वारी करण्यामागचा मुख्य उद्देश होता. त्यानंतर बघा, शिवकालीन हिंदवी स्वराज्याचा किंवा साम्राज्याचा भाग नसलेला प्रदेश दर्शवणारा पर्याय कोणता आहे? तर असं कोणतं ठिकाण आहे की ते स्वराज्यात नव्हतं? तर ते ठिकाण आहे बघा, ब्राह्मणपूर व तुळजापूर. हे 2 ठिकाणं स्वराज्यामध्ये नव्हते. मग हे बाकीचे जे ठिकाणं आहेत ते स्वराज्यामध्ये होते. तर या ठिकाणी आपण काय करायला पाहिजे होतं? की नकाशा घ्यायला पाहिजे होता, ज्याच्यामध्ये की दाखवलेला आहे, म्हणजे डार्क करून भाग दाखवलेला आहे शिवाजी महाराजांनी जो भाग जिंकलेला आहे तो. तर ते या ठिकाणी नकाशा घेऊन घ्यायचं राहून गेलेलं आहे बघा. त्यानंतर बघा, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते, तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. त्यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणाचे ते साक्षात प्रतीक होते, असे कोणी म्हटलेले आहे? तर एके ठिकाणी शिवरायांविषयी आपलं मत बऱ्याच जणांनी व्यक्त केलेलं आहे. आणि ते जे मत आहे ते जवळपास सर्वांचंच तुम्हाला काय करायचं आहे? नजरेखालून काढायचं आहे, वाचायचं आहे. प्रत्येकावर बारीबारीनं प्रश्न विचारायचं काय केलेलं आहे? परीक्षा परिषदेनं ठरवलेलं आहे. आणि असंच प्रत्येक PYQ मध्ये आपल्याला एक प्रश्न असा दिसतोय. तर मी ते जवळपास सर्वच प्रश्न घेतलेले आहेत, तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही. तर असं कोणी म्हटलेलं आहे? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांना म्हटलेलं आहे. बघा, भारतीय आरमाराचे जनक कोणाला मानतात? तर तुम्हाला आम्हाला सगळ्यालाच माहिती आहे की भारतीय आरमाराचे जनक कोण आहेत? तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत. बघा,
सांगण्याचा एक उद्देश असा आहे की ज्या काळी समुद्रातून प्रवास करणं हे धार्मिक दृष्ट्या चुकीचं मानलं जायचं, तर अशा काळी सुद्धा त्यांना काय केलेले आहेत, अनेक सागरी किल्ले बांधलेले आहेत. ते त्या काळी सुद्धा त्यांना आरमार त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. म्हणजे ते कसे होते, तर धार्मिक तर होते, परंतु अंधश्रद्धाळू नव्हते. याचं एक उदाहरण पाहायचं म्हणजे काय झालं होतं बघा, की शिवाजी महाराजांचा जो काही मुलगा आहे राजाराम, तो पालथा जन्मला. तेव्हा शिवाजी महाराज म्हणले की बहुत खूप, तो काय करेल, दिल्ली पालथी घालेल. म्हणजे याच्यावरून आपल्या लक्षात येतंय की किती उच्च कोटीचे त्यांचे विचार होते. पैठणच्या सोबत जर संत एकनाथ असेल तर नरसीच्या सोबत काय येईल, तर निश्चितच तुमच्या लक्षात आलेलं असेल की नरसी या ठिकाणी कोणाचा जन्म झालेला आहे, तर संत नामदेवांचा जन्म झालेला आहे. संत नामदेव. आणि विशेष म्हणजे बोलायचं असं तर संत नामदेव चे प्रत्येक PYQ मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर बघा, कर्तव्यापुढे शिवराय नाते गोते मानत नसत. या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देतील, तर खूप चांगला प्रश्न विचारण्यात आलेला आहे या ठिकाणी. हा PYQ चा प्रश्न आहे बघा. तर उपयोजनात्मक प्रश्न आहे. जर आपल्याला माहितीच नसेल की शिवरायांनी नात्या गोत्यातील जे लोक आहेत त्यांच्यासोबत कशा पद्धतीने व्यवहार केलेला आहे, हे जर आपण वाचलेलंच नसेल तर याचं उत्तर आपल्याला देता येणार नाहीये. तर हा पण उपयोजनात्मक प्रश्न आहे. तर शिवाजी महाराज म्हणजे जसं की बाकीचे आपले राजकारणी लोक तुम्ही पाहता की आपले जे नाते गोते आहेत त्यांना काही गुन्हा वगैरे केला असेल तर त्यांच्यावर विशेष ती कारवाई होत नाही. परंतु शिवरायांच्या काळात असं नव्हतं. जे काही आहे ते आपल्या जवळचा असेल दूरचा असेल त्यांच्यासाठी समान न्याय असे. मग त्याच्यामधीलच एक व्यक्तिमत्व होतं, ते म्हणजे बहिर्जी नाईक निंबाळकर. हे शिवरायांचे कोण होते, मेहुणे होते. परंतु तरी सुद्धा शिवरायांनी काय केलेलं आहे, याने जर स्वराज्यावर चालून आला असेल, स्वराज्याविषयी काही कटू कारस्थान केलं असेल तर त्याला योग्य तो धडा शिकवलेला आहे. तर हे उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना देता येईल. प्रश्न आहे, शिवरायांच्या काळात घोडदळ या सैन्य दलाशी संबंधित संबोधन पद कोणते, तर घोडदळाशी संबंधित 2 पद आहेत. एक म्हणजे शिल्लेदार. कोणता आहे, शिल्लेदार. आणि दुसरं आहे बारगीर. तर याविषयी पण आपण काय केलेलं आहे, सविस्तर अभ्यास केलेला आहे. जे काही शिल्लेदार आहे तर शिल्लेदाराला काय असतो, तर स्वतःचा घोडा असतो आणि स्वतःची हत्यारे असतात. त्याचबरोबर हा जो काही बारगीर आहे या बारगीरला काय असतं, तर सरकारकडून हत्ती, सरकारकडून घोडा आणि सरकारकडून हत्यारं दिली जातात. मी तुम्हाला सांगितलं पण होतं की बारगीर हा काय आहे, याला सरकारी नोकरी आहे असं ग्राह्य धरा. म्हणजे लक्षात ठेवता येईल आपल्याला की बारगीरला काय देते, सरकार घोडा देते, त्याचबरोबर हत्यारे पण देते. तर याचं योग्य उत्तर काय आहे, बारगीर. कारण इथं शिल्लेदार दिलेलं नाही ना. बघा, जात धर्म न पाहता माणसाची योग्यता पाहून शिवरायांनी स्वराज्यात नोकरीस ठेवलेल्या व्यक्तीचे खालील पर्यायापैकी कोणते उदाहरण अयोग्य ठरते, तर अयोग्य कोणते ठरते हे आपल्याला विचारलेलं आहे. आणि शिवरायांना जे काही स्वराज्यामध्ये विविध पदांवर लोक ठेवली होती किंवा नोकरीस लोक ठेवलेली होती, तर ते कोणालाही आपल्या जवळचं आहे किंवा हा फार असा आहे तसा आहे म्हणून घेतलेलं नव्हतं. तर ज्याची जी योग्यता आहे त्या पद्धतीनं त्यांना काय दिलेली होती, पद दिलेली होती लोकांना. तर या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे बघा, आरमार दलातील अधिकारी सिद्दी मिस्री अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर सैन्यातील सरदार सिद्दी हिलाल हे पण अगदी बरोबर आहे. विश्वासू सेवक होता बघा सिद्दी इब्राहिम, हे पण बरोबर आहे. तर त्यानंतर बघा, पायदळातील प्रमुख सैनानी सिद्दी मसऊद, हे मात्र काय आहे, तर चुकीचं आहे बघा. कारण सिद्दी मसऊद हा कोण होता, तर सिद्दी मसऊद हा तो व्यक्ती होता बघा ज्या ठिकाणाहून शिवाजी महाराजांनी, म्हणजे शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले होते बघा, त्या ठिकाणावर शिवाजी महाराजांना काय केलं होतं, तर 2 पालख्या तयार केल्या होत्या. एका पालखीमध्ये ते बसून अवघड वाटेनं निघून गेले होते आणि राजदिंडी दरवाजातून जी पालखी जाणार होती, ज्या पालखीमध्ये की शिवाकाशीत शिवाजी महाराजांची वेशभूषा करून बसलेला होता, आणि ती पालखी जेव्हा राजदिंडी दरवाजातून बाहेर आली
ती सिद्धी जोहरनं पकडली आणि सिद्धी जोहरच्या जेव्हा लक्षात आलं की शिवाजी महाराजांनी आपल्याला फसवलं, त्याच वेळी त्यांनी शिवा काशीदला ठार केलं. सिद्धी जोहरनं कोणाला त्याचा जो सरदार आहे सिद्धी मसहूद, हा काय आहे? सिद्धी जोहरचा सरदार आहे. याला काय केलेलं आहे? हुकूम दिलेला आहे की शिवाजी महाराजांचा पाठलाग करायचा. आणि त्या ठिकाणी सिद्धी मसहूदनं शिवाजी महाराजांचा पाठलाग केला. पुढं काय झालं ते पण आपण म्हणजे पाहिलेलं आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ह्या कारणास्तव हे विधान काय आहे किंवा ही जोडी काय आहे? चुकीची आहे. सिद्धी मसहूद आपला माणूसच नाहीये, तर त्या ठिकाणी त्याचं पद पाहून, त्याची योग्यता पाहून त्याला नोकरीत ठेवण्याची जरूरतच नाही ना. या ठिकाणी खालीलपैकी योग्य विधान आपल्याला शोधायचं आहे. विधान आहेत, छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृत मध्ये बुद्धभूषण हा राजनीतीपर ग्रंथ रचला. अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर ब विधान दिले, फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा असा राज्य व्यवहार कोश शिवरायांनी तयार करून घेतला. तर हे पण विधान अगदी बरोबर आहे. म्हणजे अ आणि ब दोन्ही काय आहेत? तर योग्य आहेत. पर्याय क्रमांक 3. तर याच्याविषयी आपण बऱ्याच वेळेस बोललेलो आहोत. त्यानंतर बघा, स्वराज्याचे शत्रू आणि त्यांच्या विरुद्ध संघर्ष केलेल्या शिवरायांच्या स्वामिनिष्ठ व्यक्ती यांची अयोग्य जोडी आपल्याला शोधायची आहे. तर तुमच्या लक्षात आलेलं असेल की स्वराज्याचे जे शत्रू आहेत त्यांच्या विरोधात लढाई करणारे स्वराज्याचे जे मावळे आहेत त्यांची आपल्याला काय करायची? अयोग्य जोडी शोधायची आहे. तर तुम्हाला माहिती असेल बघा, शाहिस्ते खान, फिरंगोजी नरसाळा. म्हणजे शाहिस्ते खान जेव्हा स्वराज्यावर काय झाला? चालून आला, तेव्हा त्यानं चाकण किल्ल्याला वेढा घातला आणि चाकण किल्ला लढवणारा, चाकण किल्ल्याचा किल्लेदार कोण होता? फिरंगोजी नरसाळा. म्हणजे हे काय आहे? जोडी जी दिलेली आहे ती योग्य आहे. त्यानंतर बघा, हे बघा, बलोल खान आणि प्रतापराव गुजर ही पण जोडी योग्य आहे. सिद्धी मसहूद, बाजीप्रभू देशपांडे. मग मी आता पुढचं राहिलेलं इथं सांगते तुम्हाला. जो काही सिद्धी मसहूद होता की नाही, ज्याला की सिद्धी जोहरनं शिवरायांचा पाठलाग करायला पाठवलं होतं, मग त्यानं काय केलेलं आहे? तर पाठलाग करत शिवरायांना पांढरपाणी या ठिकाणी काय केलेलं आहे? गाठलेलं आहे. आणि मग गाठल्याच्या नंतर काय झालं? तर बाजीप्रभू देशपांडे आणि शिवराय यांच्यामध्ये बोलणं झालं की शिवराय म्हणत होते की आता पुढे जाणं काही होत नाही आपल्याच्यानं, आपण काय करूया? त्यांचा प्रतिकार करू. परंतु बाजीप्रभू देशपांडे म्हणाले की त्यांचा प्रतिकार करणं शक्य नाहीये, त्यांची भली मोठी फौज आहे, आपले मुठभर सैन्य आहे. मग तुम्ही काय करा शिवाजी महाराज, की तुम्ही विशालगडाकडे जा, तुमची स्वराज्याला नितांत गरज आहे. माझ्यासारखे कितीतरी बाजी मिळतील, परंतु तुमच्यासारखा हिरा पुन्हा येणे नाही. यासाठी शिवरायांना काय केलेलं आहे? तर विशालगडाकडे पाठवलेलं आहे. आणि त्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांड्यांना आपल्या पराक्रमाची शर्त केलेली आहे, आपली त्या ठिकाणी बाजी लावलेली आहे. आणि शिवरायांना बाजीप्रभूने शब्द दिला होता की तुम्ही इथून जा, विशालगडावर पोहोचल्यावर तोफेचा आवाज करा आणि तोफेचा आवाज केल्यावर आम्ही निघून येऊ. तोपर्यंत म्हणजे माझ्या जीवात जीव असेपर्यंत ही घोडखिंड मी सोडणार नाही, असं बाजीप्रभूनं सांगितलं होतं. आणि अगदी शब्दाला ते जागलेले आहेत. त्यांना स्वतःचा जीव दिला, परंतु आणि जीव पण तेव्हा सोडला त्यांना जेव्हा तोफेचा आवाज ऐकला. अशा पद्धतीनं बाजीप्रभू देशपांडे या आपल्या स्वामिनिष्ठ मावळ्यानं काय केलेलं आहे? सिद्धी मसहूद वर काय केलेलं आहे? सोबत लढाई केलेली आहे. म्हणजे हे पण काय आहे? तर योग्य आहे, अयोग्य नाही, योग्य आहे. तर या ठिकाणी दौलत खान आणि मुरारबाजी हे मात्र काय आहे? चुकीचं आहे. कसं चुकीचं आहे? तर दौलत खान आपलाच माणूस आहे आणि मुरारबाजी पण आपलाच माणूस आहे. मग ती जोडी कशी काय योग्य असू शकते? स्वराज्याचा शत्रू नाहीच ना हे दौलत खान. दौलत खान कोण होता? तर मला वाटतंय आरमाराचा प्रमुख होता. म्हणजे मायनाक भंडारी आणि दौलत खान हे काय होते? आरमाराचे प्रमुख व्यक्ती होते. तर अशा पद्धतीने हा माणूस आपलाय, हा माणूस आपलाय, म्हणून ही काय आहे? अयोग्य जोडी आहे. दिल्ली झाली दिनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी, राणी भद्रकाली कोपली, अशा शब्दात समकालीन मराठी कवी देवदत्त याने कोणाचे वर्णन केले आहे? तर हा थोडा फिरवून विचारलेला प्रश्न आहे. तर तुम्हाला माहितच आहे ते वर्णन
कोणाचा आहे तर महाराणी ताराबाई यांचा आहे. याच्याविषयी जास्त बोलण्याची गरज नाहीये. बघा प्रश्न आहे, मुरुंबदेवाचा किल्ला आणि खेळणा किल्ला यांची छत्रपती शिवरायांनी अनुक्रमे कोणती नावे नव्यानं दिली आहेत? म्हणजे जुनं नाव काय आहे मुरुंबदेवाचा किल्ला, तर याचं नवं नाव काय आहे राजगड. तुम्हाला माहितीच आहे बरोबर. त्याच्यानंतर जुनं नाव काय आहे खेळणा किल्ला, तर या खेळणा किल्ल्याचं नवं नाव काय आहे तर विशालगड. मग या ठिकाणी आपल्याला अनुक्रम लावायचा आहे, तर पहिल्यांदा काय आलं पाहिजे राजगड आलं पाहिजे आणि दुसऱ्यांदा काय आलं पाहिजे विशालगड आलं पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न विचारण्यात आलेला आहे की खालील पर्यायातील शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्रीपद आणि त्यांची कामे यांची योग्य जोडी कोणती? तर बघा या ठिकाणी योग्य जोडी आहे ती म्हणजे सचिव आज्ञापत्र तयार करणे, ही काय आहे योग्य जोडी आहे. बाकीचे जे दिलेले आहेत ते चुकीच्या जोड्या दिलेल्या आहेत, जसे की पंडितराव पत्रव्यवहार सांभाळणे. पंडितरावांचं काम कुठं पत्रव्यवहार सांभाळणे असतंय का? त्याचबरोबर अमात्य परराज्याशी संबंध ठेवणे हे काय आहे चुकीचं आहे. तर याचा चार्ट आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. म्हणजे अष्टप्रधान मंडळाचा जो चार्ट आहे, जी व्यक्ती आहे त्यांचे पद आहेत त्याच्यानंतर त्यांचं कार्य आहे ते एकदा तुम्ही नीट पाहून घ्या. त्याच्यावर दरवर्षी प्रश्न असतो, ते तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी इयत्ता 7वीचं इतिहास संपत आहे. राहिला सवाल ते म्हणजे नागरी शास्त्राचा, तर तो व्हिडिओ पण लवकरच येऊन जाईल. त्याचबरोबर त्याचं पण सर्वच म्हणजे इयत्ता 7वीचं सर्वच PDF प्रश्न उत्तर स्वरूपात या ठिकाणी अवेलेबल होणार आहे लवकरच. आणि बघा प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये जरी असलं ना ते, तरी सुद्धा तुमचा प्रत्येक पॉइंट त्या ठिकाणी काय होणार आहे क्लिअर होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या भागामध्ये.